नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। पाहूयात काही घडामोडी। बुलढाण्यात भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश। यामुळे या ठिकाणी शिंदे सेनेची ताकद वाढल्याची चर्चा। अजितदादांच्या अपघात चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची रासप नेते महादेव जानकरांची मागणी। 99% जनतेच्या मनात अजितदादांचा घात झाल्याची शंका। तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, जानकरांचं वक्तव्य। देशात वाढत असलेल्या महागाईवर मंत्री गिरीश महाजन यांचं अजब उत्तर। युद्धामुळे ट्रान्सपोर्टवर परिणाम होत असून पेट्रोल, गॅस, सोनं महाग होतंय। महागाई वाढीला आपण काही करू शकतो का? जगात परिस्थिती तिसऱ्या महायुद्धाची आहे, महाजन यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं नुकसान। अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्न समारंभात अंबादास दानवे आणि खासदार संदीपान भुमरे एकत्र। समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादन प्रकरणावरून दानवेंनी पिता पुत्रांवर केले होते गंभीर आरोप। राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांची उद्याची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली। अजित पवार यांच्या मृत्यूबाबत जय पवार काय बोलणार याकडे लागलं होतं सर्वांचं लक्ष। नाशिकच्या तळवाडे भामेर येथील शेतकरी कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं आक्रमक। रास्ता रोको आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारची अंत्ययात्रा काढत प्रतिकात्मक पुतळ्याला दिला अग्निडाग। भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यासाठी आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते पदाला गवसणी घालण्यासाठी टीम इंडियाला मनपूर्वक शुभेच्छा, रोहित पवारांचं ट्विट करत वक्तव्य। पिंपरी चिंचवडमधील बाल क्रिकेटपटूंनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा। भारत पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वास त्यांनी केला व्यक्त। अहिल्यानगरमधील गुहा येथील श्री कानिफनाथ यात्रा उत्सवाला सुरुवात। वादग्रस्त गुहा येथील यात्रा उत्सवावर वक्फ बोर्डानं केलेल्या दाव्यानुसार घालण्यात आली होती स्थगिती। मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठानं ही स्थगिती उठवली। अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील एका महिलेनं भरड धान्य प्रक्रिया उद्योग उभारून अनेक महिलांना उपलब्ध करून दिली रोजगाराची संधी। उषा देशमुख यांचं सर्वत्र होतंय कौतुक। बीडमधील रमेश गाडे यांनी आपल्या ब्रेन डेड मुलाचं अवयव दान करण्याचा घेतला धाडसी निर्णय। त्यांच्या या निर्णयानं 5 रुग्णांना मिळणार जीवनदान। हिंगोलीच्या इसापूर धरणात विष टाकल्याची धक्कादायक घटना समोर। यामुळे अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचे झिंगे आणि मासे मृत झाल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू। बुलढाण्याच्या उमापूरमधील वस्तीत एका घराला भीषण आग। अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याचा प्राथमिक अंदाज। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान। नागपूरमध्ये स्नॅपचॅटवर ओळख करून एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर। 21 वर्षीय पीडिता मध्य प्रदेशची रहिवासी असल्याची माहिती। आरोपीनं तरुणीचे अश्लील फोटो केले होते व्हायरल। तर या होत्या काही ठळक घडामोडी। आणखी काही ठळक घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।